अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी ज्या सिद्धांताचा आधार घेतला जातो आहे त्या सिद्धांताचा निर्माता हा जॉन रॉल्स आहे। या जॉन रॉल यांनी 1972ला थेअरी ऑफ जस्टिस नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक दिल्ली विद्यापीठामध्ये म्हणजेच JNU मध्ये ते अभ्यासाला आलं आणि JNU मध्ये अभ्यासाला आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा आता 1975 पासून 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 51 वर्ष झालेली आहेत या चर्चेला। या चर्चेनं आता वेगळं रूप धारण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। नेमकं जॉन रॉल्स यांनी त्यांच्या थेअरी ऑफ जस्टिस या पुस्तकामध्ये काय लिहिलंय ते एकदा बघणं खूप गरजेचं आहे। जॉन रॉल्स यांनी आपल्या थेअरी ऑफ जस्टिस या पुस्तकामध्ये त्यांनी वितरणात्मक न्यायाची संकल्पना मांडलेली आहे। आता हा वितरणात्मक न्याय कसा आहे आणि ते कशाचं वितरण करायला सांगतात हे एकदा बघितलं पाहिजे। जॉन रॉल्स कशाचं वितरण करायला सांगतात? जॉन रॉल्स सांगतायत केवळ संपत्तीचं वितरण नाही, अधिकार, संधी, स्वाभिमान यांचा समतोल राखून म्हणजे तुमच्याकडे जे काही नॅचरल राईट्स आहेत त्याच्यासह ज्या ज्या काही संसाधनांचं आहे त्या सगळ्या संसाधनाचं समान वितरण सांगतात। आता हे जर झालं नसेल तर ते म्हणतात की तिथली जी विषमता आहे ती विषमता कशी आहे? निगेटिव्ह आहे। विषमता दोन प्रकारची आहे असं त्यांनी सांगितलं। एक तर पॉझिटिव्ह विषमता आहे आणि एक निगेटिव्ह विषमता आहे। आता या दोन विषमता आहेत पण ते म्हणतात की जिथं पॉझिटिव्ह विषमता आहे तिथं काहीही करण्याची आवश्यकता नाही। अर्थातच जर या संधी ज्या आहेत किंवा हे जे समान वितरण आहे हे समान वितरणाचा जर फायदा होऊन जर शेवटच्या घटकाला फायदा होत असेल तर तिथे ते सांगतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे। पण जर तिथे शेवटच्या घटकाचा विकास होत नसेल तर तिथे समजायचं निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे। आता यांचं म्हणणं असं आहे की याचा आधार बघा, त्यांनी आरक्षणावर भाष्य केलेलं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा की आरक्षणाचं वितरण केलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं नाही। पण JNU मधल्या काही प्राध्यापकांनी याचा अर्थ लावत असताना असं सांगितला की जर संधीचं समान वितरण होत नसेल तर तिथे समान वितरण केलं गेलं पाहिजे। आता संधी म्हणजे काय तर आरक्षण असा अर्थ त्यांनी घेतला आणि जर समजा आरक्षणाचं समान वितरण होत नसेल आणि एखाद्या शेवटच्या घटकाचा विकास जर होत नसेल तर तिथं वितरणात्मक न्यायाची सुरुवात केली पाहिजे। आणि त्यांनी सांगितलं की जर तिथे शेवटच्या घटकापर्यंत वितरण होत नसेल तर त्याच्यासाठी वेगळा न्याय दिला पाहिजे। अर्थातच त्यांनी सांगितलं की वितरणात्मक न्याय जो आहे हा न्याय तिथल्या शेवटच्या घटकाचा विकास करू शकतो असा दावा त्यांनी केला। याचा अर्थ घेत असताना JNU मधल्या प्राध्यापकांनी घेतला की आरक्षण हा जो विषय आहे या आरक्षणाच्या विषयाचं देखील समान वितरण झालं पाहिजे। कारण आरक्षणाचा जो लाभ आहे तो फक्त एकच जात घेत आहे आणि ती जात ही इथली शक्तिशाली जात आहे। म्हणजे त्यांनी जो शब्द वापरला की समाजामध्ये असलेले जे काही शक्तिशाली लोक आहेत तेच प्रत्येक गोष्टीच्या संधीचा फायदा घेत असतात। आणि इथे त्यांनी JNUच्या प्राध्यापकांनी याचा अर्थ असाच घेतला की आरक्षणाचा लाभ देखील तिथल्या शक्तिशाली समूहाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं इथं काय करायला पाहिजे, इथं प्राथमिक सामाजिक वस्तूंचं समान वितरण झालं पाहिजे असं त्यांना वाटतं। आता याचे जे काही समान वितरणाचे कायदे आहेत ते कोण करणार याचा ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं त्यावेळेस ते सांगितलं की जे लोक वेल ऑफ इग्नोरन्स आहेत म्हणजे अज्ञानाच्या पडद्यामध्ये आहेत ते लोक करतील। आता या अज्ञानाचा पडदा काय आहे तर त्या लोकांना स्वतःची जात माहिती नाही, स्वतःचा वर्ग माहीत नाही किंवा ते निष्पक्ष निर्णय घेऊ शकतात जो प्रवर्गातील सर्वात तळाच्या उपजातीला पूर्ण संरक्षण देईल। असे जे लोक आहेत ते लोक त्यांनी वेल ऑफ इग्नोरन्स मध्ये टाकलेले आहेत की ते लोक त्यांना माहिती नाही त्यांची स्वतःची पोझिशन काय आहे, वर्ग काय आहे, भविष्यात त्यांची पोझिशन काय होणार आहे, त्याचा वर्ग काय होणार आहे हे काही माहिती नाही। असे लोक काय करतील तर हे समान वितरणाचे तत्व तयार करतील आणि मग त्यांनी सांगितलं की ते सामाजिक विषमता केवळ अशाच अटीवर मान्य असेल जिथे सर्वात वंचित घटकाला म्हणजे सर्वोच्च लाभ मिळत असेल। म्हणजे काय तर इथे जे काही लाभ न मिळालेली जाती आहेत त्यांना जर लाभ मिळत असेल तर ती म्हणजे काय असेल तर तीच सामाजिक विषमता ही केवळ मान्य असेल असं त्यांचं म्हणणं आहे। आता JNUच्या प्राध्यापकांनी याचा अर्थ घेतला की शेवटच्या घटकाला तर लाभ मिळत नाही,
याचा अर्थ काय आहे, तर ही विषमता जी आहे ही विषमता मान्य नाही. मग करायचं काय नेमकं, तर त्यांनी सांगितलं की आरक्षण ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यांच्यापर्यंत जर आरक्षण पोहोचवायचं असेल तर याचं काय करायला पाहिजे, याचं वितरण करायला पाहिजे. आणि हे वितरण काय आहे, तर हे वितरण आहे अ, ब, क आणि ड. आणि याचाच आधार घेऊन वेगवेगळ्या राज्यांनी ही थेअरी वापरली आणि या थेअरीचा आधार घेऊन त्यांनी, हे मी अगदी थोडक्यात सांगतोय तुम्हाला कारण हे खूप मोठं आहे, त्याचं एक मोठं पुस्तकच याच्यावरती आहे. पण आता प्रश्न असा आहे की जॉन रॉल्सची ही थेअरी जी आहे ही थेअरी भारतामध्ये यशस्वी ठरते का, हा खरा प्रश्न आहे. कारण याच्यावरती अमर्त्य सेन यांनी मोठे आक्षेप घेतलेले आहेत की जॉन रॉल्सची थेअरी भारतामध्ये नेमकी कुठे फेल ठरते, तो कागदावरचाच न्याय कशा प्रकारे ठरू शकतो. आता जॉन रॉल्स यांचं जे काही म्हणणं आहे त्याला अमर्त्य सेन यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे हा फक्त एक आदर्शवाद आहे. आता समजा सरकारने अंतर्गत वर्गीकरण करून जर सर्वात वंचित जातीसाठी 5% कोटा राखून ठेवला, म्हणजे हा कोटा राखून ठेवणं म्हणजे काय, तर वितरण करणं. आणि हा जर राखून ठेवला तर रॉल्सचा संस्थात्मक न्याय झाला. परंतु जर त्या मुलाकडे प्राथमिक शिक्षण किंवा किमान कौशल्य नसेल तर तो कोटा दरवर्षी रिक्तच राहील. रॉल्स इथे फेल ठरतो. आणि अमर्त्य सेन यांनी तेच सांगितलं की रॉल्सचा भर फक्त नीतीवर आहे, अचूक कायदे आणि संस्थात्मक रचनावर आहे. भारतात त्यामुळे केवळ कागदावर न्याय दिसेल, प्रत्यक्षात दिसणार नाही. आणि म्हणून रॉल्सला चॅलेंज करत असताना अमर्त्य सेन यांनी एक वेगळं चॅलेंज केलं. ते चॅलेंज काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं अमर्त्य सेन यांनी याला पर्याय काय सांगितला. अमर्त्य सेन यांनी सांगितलं की क्षमता महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे, तर क्षमता महत्वाची आहे. जर तुम्ही त्यांच्यासाठी अ, ब, क आणि ड असं जर केलं आणि जर समजा यातल्या क वर्गाला एक जागा कलेक्टरची राखीव ठेवली, पण त्याच्याकडे त्या वर्गातल्या म्हणजे तो जो समूह आहे, आता भारतामध्ये कसं आहे की अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती आहेत त्यातल्या एखाद्या जातीसाठी समजा हा जर राखीव ठेवला कलेक्टरची जागा, तर आपल्या 59 जातीपैकी काही जातींची लोकसंख्या 45 आहे, काही जातींची 18 आहे, काही जातींची 49 आहे. समजा यांच्यासाठी जर ही जागा राखीव ठेवली आणि यांच्यामध्ये जर कोणी कलेक्टरच्या पात्रतेचा नसेल, त्याचं जर शिक्षणच झालं नसेल तर काय, हा रॉल्सचा अमर्त्य सेनला प्रश्न आहे. अमर्त्य सेनचा रॉल्सला प्रश्न आहे. त्याच्यामुळं रॉल्सची थेअरी कुठे फेल ठरते, तर तो सांगतो की इथे रॉल्सची जी थेअरी आहे ती थेअरी फेल ठरते. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे हे अमर्त्य सेन यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की क्षमता सिद्धांत तुम्हाला लागू करावा लागेल. हा क्षमता सिद्धांत काय आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, अर्थातच उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.